सर्वांना सस्नेह नमस्कार आणि तुम्हा सर्वांचं या YouTube चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, मला खात्री आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही नक्कीच ताकाला तुमच्या जीवनात समाविष्ट कराल। आयुर्वेदात ताकाला अमृततुल्य पेय मानलं गेलं आहे। चरक संहितेमध्ये ताकाचं महत्त्व हे विस्ताराने सांगितलेलं आहे आणि ताकाला दुग्धजन्य श्रेष्ठ पेय असं म्हटलं आहे। चला तर विस्ताराने ताकाचं महत्त्व आणि ताकाचे आयुर्वेदिक फायदे जाणून घेऊया। ताकाचा पहिला आणि महत्त्वाचा फायदा, ताकामुळे पचनक्रिया सुधारते। ताकामध्ये प्रोबायोटिक्स म्हणजेच सजीव जीवाणू असतात जे आतड्यांसाठी लाभदायक असतात, त्यामुळे पचनसंस्था सुधारते आणि गॅसच्या तसेच ॲसिडिटीच्या समस्या ह्या कमी होत असतात। ताकाचा दुसरा फायदा तो म्हणजे ताक हे शरीर थंड ठेवतं। आयुर्वेदानुसार ताक पित्तशामक आहे, म्हणजे शरीरातील उष्णता कमी करून ताक आपल्याला थंडावा देतं। उन्हाळ्यात ताक पिणं त्यामुळेच फायदेशीर असतं। ताकाचा तिसरा महत्त्वाचा फायदा, ताकामुळे ऊर्जा आणि ताकद ही वाढत असते। ताकामध्ये कॅल्शियम, प्रथिने आणि जीवनसत्व असतात जे की शरीराला ऊर्जा देतात आणि हाडं मजबूत करतात। ताकाचा चौथा महत्त्वाचा फायदा तो म्हणजे ताकामुळे वजन हे नियंत्रणात राहतं। ताक कॅलरी कमी आणि पोषण मूल्य जास्त असलेलं पेय आहे, ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी देखील ते खूप फायदेशीर आहे। ताकाचा पाचवा फायदा, ताकामुळे रोगप्रतिकार शक्तीही वाढत असते। ताकामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात जे शरीराची रोगप्रतिकार शक्ती हे वाढवत असतात। ताकाचा सहावा फायदा, ताकामुळे डिहायड्रेशन हे दूर होतं। मित्रांनो, उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील क्षार कमी होतात। ताक नैसर्गिकरित्या शरीरातील सोडियम आणि पोटॅशियमची कमतरता भरून काढते, त्यामुळे डिहायड्रेशन दूर होण्यास मदत होते। ताकाचा सातवा फायदा, ताक हे त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे। ताकामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं जे त्वचेला नैसर्गिक चमक आणि ओलावा देतं, ज्यामुळे कोरडी त्वचा असणाऱ्यांसाठी तर ताक हे अत्यंत फायदेशीर आहे। यानंतर आयुर्वेदानुसार ताक पिण्याची योग्य पद्धत आपण जाणून घेऊया। मित्रांनो, ताक हे नेहमी दुपारच्या जेवणानंतरच प्यावे, कारण ते पचनास मदत करतं। ताकामध्ये जिरे, तुळशीचे पानं, सैंधव मीठ किंवा हिंग घालून प्यायल्यामुळे ते आणखीन फायदेशीर ठरतं। रात्री ताक पिऊ नये, कारण ते कफ वाढवू शकतं। आयुर्वेदानुसार साधं ताक पचनासाठी उत्तम असतं। मसाला ताक पचन संस्थेसाठी आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर असतं। साखर घातलेलं ताक हे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी फायदेशीर असतं। हिंग घातलेलं ताक हे गॅस आणि अपचनासाठी उपयुक्त असतं। आयुर्वेदात ताक हे रोजच्या आहारातील सर्वोत्तम पेय मानलं गेलं आहे, त्यामुळे पचन सुधारायचं असेल, उन्हाळ्यात शरीराला थंडावा द्यायचा असेल तर रोज ताक प्या आणि निरोगी राहा, हेल्दी राहा, फिट राहा। व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणारे असेच आरोग्याशी निगडीत महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद।